आणि इकडे अशी आपली लोककला संस्कृती। त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता, इकडे तुम्हाला गणेश मूर्ती शाडू मातीची तयार होताना पण बघता येईल। कळसूत्री बाहुल्यांचा खेळ इकडे चालू आहे। त्यानंतर यांच्याकडे वसईची सुकेळी पण आहेत। हे बघा 500 रुपयाला खूप सुंदर असं तोरण बनवलेलं आहे त्यांनी। हॅलो गाईज, तर आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर आज आपण आलेलो आहे मित्रांनो डोंबिवलीला। तर डोंबिवलीला महासंस्कृती महोत्सव चालू आहे आणि याची तारीख आहे 26 ते 30 जानेवारी 2024 पर्यंत। तर हे तुम्ही बघू शकता इकडे महासंस्कृती महोत्सव, उत्सव परंपराचा लोककलाचा। हा बघा याची तारीख आहे 26 ते 30 आणि हा उत्सव चालू आहे संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलन, घराडा सर्कल, डोंबिवली पूर्व इथे। आणि हा महोत्सव आहे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत आणि याचा विनामूल्य प्रवेश आहे। त्यानंतर हा त्यांचा गेट आहे बघा, मस्त हा गेट बनवलेला आहे त्यांनी इकडे। हा ग्लोबल कोकण महोत्सव 10वा आहे, 10वा वर्ष आहे यांचा आणि हा महासंस्कृती महोत्सव इकडे असा चालू आहे। तर आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय आहे या महोत्सव मध्ये। तर आतमध्ये आल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता, पहिला असं मस्त बाजूला त्यांनी असं गार्डनिंग केले आणि इकडे तुम्ही या भिंतीचा कलर बघू शकता। त्यांनी मस्त पूर्ण किल्ल्याचा लुक दिलेला आहे इकडे। आणि आतमध्ये आल्याच्या नंतर पहिलाच तुम्हाला इथे महाराजांचं दर्शन होतं। खूप सुंदर मूर्ती त्यांनी इथे महाराजांची ठेवलेली आणि मस्त त्याला लाईट्स असं डेकोरेट केलेलं आहे। त्यानंतर त्यांनी इथे असा हा कल्याणचा दुर्गाडी किल्ला बनवलेला आहे। कशा प्रकारे बघा इथे तुम्ही बोट वगैरे बघू शकता आणि हे सगळे कोळी बांधव आपले दाखवलेले आहेत। त्यानंतर इथे महाराजांची पण मोठी अशी प्रतिमा ठेवलेली आहे। खूप सुंदर असं त्यांनी दुर्गाडी किल्ल्याचं एक दृश्य बनवलेलं आहे इकडे। आणि त्यानंतर इथे असा हा ओपन स्पेस आहे इकडे आणि इकडे अशी आपली लोककला संस्कृती, इकडे खूप सारे प्रोग्राम होतात। बघू शकता तुम्ही किती मस्त असं इकडे यांचा डान्स चालू आहे। हे बघू शकता इकडे तुम्ही इथे असं दशावतार नाटक पण चालू आहे, तुम्ही याचा पण आनंद घेऊ शकता। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपल्या भारताचा असा त्यांनी नकाशा बनवलेला आहे आणि त्यानंतर इथे मराठा साम्राज्य अशी इकडे सुरुवात होते ही महोत्सवाची। बघा इकडे असं महासंस्कृती महोत्सव। तर आतमध्ये आल्याच्या नंतर इकडे तुम्ही बघू शकता स्वराज्य ते साम्राज्य असे इकडे त्यांनी पूर्ण असे फोटो आणि त्याची माहिती लिहिलेली आहे पूर्ण। आणि इकडे तुम्ही हे सगळं वाचू शकता अशा प्रकारे। त्यानंतर इकडे असे सगळे महाराजांचे शस्त्र ठेवलेले आहेत। इकडे तुम्ही येऊन हे बघू शकता, इकडे सगळे असे शस्त्र ठेवलेले आहेत। हे बघा सगळ्या त्या काळातल्या तलवारी वगैरे आहेत। आणि त्यानंतर इकडे असं कोकण रत्न, इकडे कोकणातली सगळी संस्कृती अशी दाखवण्यात आली आहे। बघा गणपतीच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत। बघा अशा प्रकारे ही कच्ची गणेश मूर्ती असते, त्यानंतर त्याला पॉलिश केलेली गणेश मूर्ती, अशी सगळी गणेश मूर्ती कशी तयार होते इकडे दाखवलेलं। तर इकडे तुम्हाला श्री गणेश मूर्ती बनवण्याची पूर्ण प्रक्रिया इकडे दाखवलेली आहे त्यांनी। त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता, इकडे तुम्हाला गणेश मूर्ती शाडू मातीची तयार होताना पण बघता येईल। हे बघा आता इकडे मूर्ती बनवण्याचं काम चालू आहे आणि आत्ताच त्या मूर्तीने खूप सुंदर असा आकार घेतलेला आहे। आणि त्यानंतर तुम्हाला कोकणामध्ये बघा असं निसर्ग पर्यटनामध्ये काय काय बघायला मिळतं असं त्यांनी इथे दाखवलंय। बघा हे वर्षा पर्यटन, म्हणजे कुठे कुठे वॉटरफॉल आहेत, काय काय सिक्रेट प्लेस आहेत त्यांची इथे माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर कोकणातले हे सगळे किल्ले वगैरे आहेत, सिंधुदुर्ग पर्यटनमध्ये इकडे तुम्हाला हे दाखवलेले आहेत। त्यानंतर हे ग्रामीण पर्यटन आहे, इथे तुम्हाला गावातली पूर्ण माहिती दिलेली आहे, तुमचे फोटो बघू शकता। त्यानंतर हे इथे साहसी पर्यटन आहे, म्हणजे इकडे काय काय तुम्ही ॲक्टिव्हिटीज करू शकता। कोकणाची तुम्हाला पूर्ण इकडे माहिती दिलेली आहे, तुम्ही कोकणात येऊन काय काय करू शकता त्याची। त्याच्यानंतर इथे हे मच्छीमार पर्यटन असं इकडे तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारची फिशिंग केली जाते त्याची माहिती दिली। बघा ही पारंपरिक रापण पद्धत कशी असते हे सगळं त्यांनी इथे दाखवलेलं आहे। त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला इकडे सादर केली जाते आणि तुम्ही हे आणि त्यांना इकडे असा हा पद्मश्री पुरस्कार पण मिळालेला आहे आणि हा त्यांचा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेऊ शकता। हे असे ऑर्डर घेतात आणि जिथे असेल तिथे हा तुम्हाला हवा असेल तिकडे असा हा शो केला जातो। कळसूत्री बाहुल्यांचा खेळ इकडे चालू आहे।
त्यानंतर इकडे हे असं मत्स्य व्यवसाय विभाग असं आहे, त्यानंतर आतमध्ये जाऊन बघूया आपण। त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता हे सगळे फिश ठेवलेले आहेत आणि हे फिशचं त्यांनी इकडे, त्यानंतर इकडे तुम्हाला पूर्ण असं त्याचा डेमो बघायला मिळतो। फिश व्यवसायासाठी तुम्हाला काय काय करावं लागतं त्याची इथे माहिती दिली जाते पूर्णपणे। बघा हे अशा प्रकारे आहे आणि त्याच्यानंतर इकडे आतमध्ये आल्याच्या नंतर इकडे सगळे असे फूड स्टॉल लावलेले आहेत। तर इकडे असा साधना किचन्स असा स्टॉल आहे आणि यांच्याकडे बघू शकता तुम्ही पापलेट फ्राय, तिसऱ्या मसाला, बोंबील मसाला असे सगळे पदार्थ इकडे तुम्हाला खायला मिळतील। बघू शकता तुम्ही सुरमईची साईज बघा, त्यानंतर कोलंबी आहे, त्यानंतर या स्टॉल वरती बघा सुरमई थाळी आहे, पापलेट थाळी आहे। सुरमई थाळी 250 रुपये, पापलेट थाळी 300 रुपये। याच्या मस्त अशी सुरमई, बांगडा आणि कोलंबी अशी फ्राय होते। सोलकडी पण आहे इकडे, 30 रुपये सोलकडीचा ग्लास आहे। त्यानंतर हा एक तुम्ही पापडचा स्टॉल बघू शकता, हे घरगुती पापड त्यांनी बनवलेले आहेत आणि हे बघू शकता हे तुम्ही हाताने बनवलेले आहेत आणि हे कितीला आहे काकी? 50 रुपयाला हे पॅकेट आहे। आणि हे पापडचं हे बघा हे 20 रुपयाचं पॅकेट आहे, हे पण हाताने लाटलेले आहेत आणि या सगळ्या चटणी त्यांनी घरी बनवलेल्या आहेत। त्यानंतर ह्या स्टॉलवर बघू शकता तुम्ही मंचुरियन सूप आहे 50 रुपये, पनीर कोलीवाडा फ्राय आहे 100 रुपीज, त्यानंतर इकडे हराभरा कबाब आहे 100 रुपीज आणि इकडे पूर्ण पनीर थाळी आहे 140 रुपयाला आहे। त्यानंतर हा एक फूड टाउनचा स्टॉल आहे, यांच्याकडे बघा सीख कबाब आहे 160 रुपीजला, चिकन मोमो 130, त्यानंतर कुल्फी कबाब आहे 160 रुपयाला, चीज कबाब आहे, त्यानंतर चिली गार्लिक शॉट्स आहेत 110 रुपयाला। त्यानंतर इकडे बघा थालीपीठ आहे, इथे पापड आहे, हा मसाला पापड। त्यानंतर इकडे अशी अस्सल पुणेरी चटकदार ओली भेळचा हा स्टॉल आहे, यांच्याकडे ओली भेळ, सुकी भेळ, पॅटीस सगळं काय आहे। 100 रुपीज प्राइस आहे इकडे, ही महाग आहे पण त्यांची तेवढीच तिथे क्वालिटी आणि क्वांटिटी पण आहे खूप। त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता इकडे चालू आहे महाराजांचं, या अवतारी पुत्राचं नाव, एवढे सगळी माणसं बसायला बसलेली, संभाजीराजे माणसं बघायला बसलेली आहेत। आता इकडे हा आता स्टेज परफॉर्मन्स चालू आहे। त्यानंतर इकडे असे सगळे स्टॉल चालू होतात, बघू शकता तुम्ही इकडे सगळीकडचे असे ग्रामीण भागातून आलेले आहेत। त्यानंतर बघा इकडे हा कोकणी मेवा असा स्टॉल आहे, त्यानंतर हा इकडे पापड स्टॉल आहे, तर इकडे असा हा एक स्टॉल आहे, बघू शकता यांच्याकडे घोंगड्या आहेत खूप साऱ्या। बघा ही 1400 रुपयाची, 1800 रुपयाची आहे, ती तुम्हाला 1440 ला मिळेल। त्यानंतर ही बघा ही 1500 रुपयाला आहे, ही घोंगडी खूप मोठी आहे आणि यांच्याकडे खूप साऱ्या अशा घोंगड्या आहेत। त्यानंतर हा एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आले, तिकडे असा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्टॉल आहे, यांच्याकडे बघा मालवणी खाजा आहे, लाडू आहेत, त्यानंतर हे मालवणी भाजका मसाला आहे 250 ग्राम आहे 190 रुपयाला आहे। त्यानंतर हे वडे पीठ आहे, बघू शकता तुम्ही 500 ग्राम 80 रुपयाला आहे। कोकम आहे ही 85 रुपयाला पॅकेट आहे, हे काय बघा त्रिफळ। त्यानंतर हे बघा हे त्रिफळ पण आहे त्यांच्याकडे, काजू आहे, हे बघा पूर्ण हे वेंगुर्ला काजू आहेत, गावठी काजू आहे ते बघा 170 रुपयाला पॅकेट आहे। हे सालवाला आणि विदाउट सालवाला घ्याल तर 170, हा काजू तुकडा आहे ना, बघा 170 रुपये 200 रुपये क्वालिटी प्रमाणे तुम्हाला मिळेल इकडे। त्यानंतर हे ड्रम रोस्टेड आहे ते बघा 250 रुपीजला आहेत। त्यानंतर यांच्याकडे वसईची सुकेळी पण आहेत, ती बघा 170 रुपयाला आहे 250 ग्राम। त्यानंतर हे गावठी पोहे आहेत, हे आहे 40 रुपयाला पॅकेट आहे 250 ग्राम। त्यानंतर इकडे असा हा सोलर लाईटचा स्टॉल, यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या सोलर लाईट आहे बघा, हे गार्डनच्या लाईट आहेत। त्यानंतर ती बघा त्यांच्याकडे टॉर्च आहेत सोलारच्या, बघा ही 350 रुपयाला आहे, त्यानंतर ही 700 रुपयाला आहे आणि अशा खूप साऱ्या लाईट्स आहेत त्यांच्याकडे सोलर लाईट, ही बघा ही 1400 रुपयाची आहे, 850 वाली पण आहे। नंतर हे बघू शकता तुम्ही, हे पण असे लॅम्प आहेत खूप सारे, बघा हा 250 रुपीजचा आहे, हा बघा 350 रुपयाचा आहे आणि हे
हे पण फुल सोलरचं आहे ना? हे बघा, हे पण, हे कितीला आहे? खूप सुंदर असं सोलरचं फुल आहे. अच्छा, 500 रुपीजला जोडी आहे. त्यानंतर ही वॉल लॅम्प बघू शकता, ही पण 250 रुपीजला आहे. तुम्हाला घरात खूप यूज होईल हिचा. खूप मस्त लाईट आहे आणि खूप आउटडोर आयटम आहे ते सगळे घराच्या बाहेर लावण्यासाठी. त्यानंतर हा मानसी क्रिएशनचा स्टॉल आहे आणि यांच्याकडे असे तोरण आहेत खाण्याचे मस्त मस्त बनवले. हे तोरण कितीला आहे का? हे बघा, 500 रुपयाला खूप सुंदर असं तोरण बनवलेलं आहे त्यांनी. हे सगळे 500ला आहेत. हे बघा, हे 500 रुपयाला आहे. तुम्ही सगळे तोरण इकडे 500 रुपयाला आहे त्याची किंमत. आणि खूप वेगवेगळी डिझाईन आहे यांच्याकडे. त्यानंतर हे असे शोपीस आहेत खूप सारे. बघा, महाराजांच्या मूर्त्या आहेत. इथे धूप वगैरे आहे. बघा, हे 100 रुपीजला सगळं ऑर्गॅनिक आहे, विदाउट केमिकल आहे. हे 100 रुपीजला आहे फक्त. त्यानंतर हे एअर फ्रेशनर बघू शकता तुम्ही. हे बघा, 160 रुपयाला आहेत आणि हे पूर्ण तुम्हाला केमिकल फ्री आयटम आहे. जी अगरबत्ती पण बघू शकता, 50 रुपये, 60 रुपये अशी अगरबत्ती. बघा, केसर गुलाब 60 रुपयाला आहे. त्यानंतर हे बघा, हे असं इकडे मस्त असं देवीचं फोटो आणि असं ठेवलेलं आहे. हे 500 रुपीजला आहे आणि त्यातलं छोटं घ्याल तर हे 350 रुपयाला आणि त्यापेक्षा छोटी साईज 250 रुपयाला आहे. त्यानंतर इथे हा बघा, हा माय बळीराजा असा कोकणातले ओले काजूचा स्टॉल आहे. यांच्याकडे हे बघा, हे ओले काजू आपल्याला कुठे मिळत नाही मुंबई सारख्या शहरामध्ये किंवा ठाण्यामध्ये, डोंबिवलीमध्ये. असे ओले काजू तुम्हाला इकडे मिळतील. हे पॅकेट कितीला आहे काका? 100 ग्राम आहे, 100 रुपयाला आहे 100 ग्रॅम आणि हे 200 रुपयाला आहे. 200 ग्राम ना, 1000 रुपये किलो आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला हे असं त्यांनी एक स्टेज बनवलेलं आहे. इकडे तुम्हाला नाटक सुद्धा बघायला मिळेल. नाटक चालू आहे बघा आता इकडे. तर इकडे बसून तुम्ही नाटक बघण्याचा पण आनंद घेऊ शकता. तर बघितलं तुम्ही, अशा प्रकारे आपण हा महासंस्कृती महोत्सव आपण बघितला. इकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टेज शो, लाईव्ह परफॉर्मन्स, त्यानंतर विक्रीसाठी स्टॉल आहेत, खाद्यपदार्थ आहेत, हे सगळं तुम्हाला मी दाखवलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.